नमस्कार मंडळी, मी आज करणार आहे पालक भाजी। हे बघा, अशी पालक घेतली व्यवस्थित धुवून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथं मोठा असेल तर एकच बटाटा घ्यायचा उकडून, छोटे होते म्हणून मी 2 बटाटे घेतलेत। आणि जर वेळेस मी काय करते, सिंपलच भाजी बनवत असते, बेसन पीठ पालक कट करून त्यात लसूण मीठ टाकून। पण ह्या वेळेस काय करणार आहे, मी जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे। त्याच्यामध्ये बटाटा धणे हे वेगळे वेगळे टाकणार आहे, जरा टाकून बघणार आहे लिंबू पिळून की टेस्ट कशी येते ती बघायला। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आता मी काय केलं, बटाटा सगळा सोलून घेतला आणि असं व्यवस्थित खिसून घेण्यापेक्षा चांगला शिजला होता म्हणून मी चाकूनेच असा व्यवस्थित बारीक करून घेतला त्याला। या पद्धतीने कुणी बनवली असतील ना पालक भाजी तर नक्कीच कमेंट करून सांगा मला। इथे मी काय केलंय, पाण्यात थोडंसं मीठ टाकून पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतली, म्हणजे त्याला काही किडे वगैरे असतील तर ते म्हणजे मरून जातात। भाजीला व्यवस्थित धुवून घ्यायची, का तर त्याला थोडासा चिखल लागला होता त्या पालकाच्या गड्डीला, त्याच्यामुळे व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची। आणि कट करायला येत नाही अशी वल्ली म्हणून मी काय केले, कॉटनचं कापड घेतला आणि त्याच्यावर त्याची थोडीशी पसरली, म्हणजे पाणी थोडंसं सुकून जाईल त्याच्यावरचं म्हणून। आता मी बघा रेग्युलर काय करत होते की पालकाच्या भाज्यामध्ये कांदा पण नव्हते टाकत, बटाटा पण नव्हते टाकत, ते एक्स्ट्रा ॲड केले मी। आता भाजी चांगली अशी व्यवस्थित सुकून द्यायची, तोपर्यंत कांदा मिरची हे चिरून घ्यायचं बारीक। तर बघा, मी इथं 7-8 मिरच्या घेतल्या तर बारीक कट करण्यासाठी। तुम्ही बारीक उकळीमध्ये कुटून पण घेऊ शकता मिरची। आणि हिरवी मिरची दिसते काळपट, ती जरा जास्त तिखट आहे, त्यामुळे मी काय केलं, थोड्याशा कमी तिखटवाल्या आणि जास्त तिखटवाल्या अशा मिक्स मिरच्या घेतल्या, म्हणजे जास्त तिखट व्हायचं नाही। मग असं व्यवस्थित होता होईन तेवढं एकदम बारीक कट करून घ्यायचं। मला काय जास्त बारीक जमलं नाही, पण होता होईन तेवढं मी प्रयत्न केलाय बारीक कट करण्याचा। आणि कांदा छोट्या छोट्या आकारामध्येच पोह्याला कसं आपण टाकतो कापून तसाच कापायचा। उभा कांदा कापला तर मग ते पालकाची पानं पण आपण चिरून घेतलेले असते, ते लांब लांबच असतात ना, कांदा पण तसाच, मग भज्यांचा आकार गोल येत नाही। त्याच्यामुळे कांदा आहे ना, पालक भजीमध्ये टाकायचा असेल तर बारीकच कट करून घ्यायचा शक्यतो। आणि ते चॉपर पॅड नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी असं पोळपाटावरच बारीक कट करून घेते। आणि मी एक पालकाची गड्डी घेतली पूर्ण भजी बनवण्यासाठी, तर त्याच्यासाठी 2 बटाटे आणि 2 कांदे पण घेतलेत। छोटे असेल तर 2 कांदे आणि मोठा असेल तर एकच कांदा बस होतो त्याला। चला तर मग आता कांदा कापून घेऊया। हे बघा, हे अशा पद्धतीने एकदम छोटा छोटा कांदा, पण होता होईन तेवढा छोटा कापायचा। मला काही जास्त बारीक कापता आलं नाही। किचनमधल्या गोष्टीत ना सगळ्या वस्तू छोट्या छोट्या, ते ज्यावेळेस काय करायला घेतलं ना एखादी पदार्थ एखादा, त्यावेळेसच लक्षात येतं की ही वस्तू आपल्याला आणायची। खूप दिवसापासून चाललंय की जायचं थोडी शॉपिंग करायची किचनमधल्या वस्तूंची, पण काय असं जाणंच व्हाय नाही, नुसतं जायचं जायचं चाललंय। ते बाजारामध्ये आले बघा, सगळं म्हणजे व्हेजिटेबल्स सगळ्याच अशा कट होऊन निघतात, कमी वेळ लागतो त्याला। पण ते आपल्यासाठी काही एवढं हे खास नाही आहे। ज्यांची मेस चालू आहे, घरी हॉटेल आहे काय, त्यांच्यासाठी चांगलं आहे, मग आपल्यासाठी हे ठीक आहे चाकूच। आता मी सगळा कांदा ह्या व्यवस्थित बारीक करून घेतला, पण एवढा काही जमला नाही बघा। तुम्ही होता होईन तेवढं व्यवस्थित बारीक करून घ्या। आणि आता कांदा कापून झालाय, चला आता पालक कट करून घेऊ। तर पालक पण तसंच एकदम बारीक 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 कट करायची असते। केली मी, प्रयत्न केलाय, पण नाही जरी बारीक झाली तरी पण असं पीठ मळताना व्यवस्थित असं चुरून घ्यायचं। भाजीचं पीठ मळताना हलक्या हाताने नाही करायचं, असं व्यवस्थित चुरगळून घ्यायचं त्याला, मग ती बरोबर बारीक होऊन जाते पालक। तर बघा, इथं पालक सगळी कट करून झाली माझी। आता जिरे, थोडंसं मीठ आणि लसूण उकळीमध्ये कुटून घेते। मिक्सरमध्ये एवढंसंच लावलं की ते व्यवस्थित बारीकच होत नाही, थोडंसंच आहे ना लसूण आणि ते। तर चला आता भाजीचं पीठ मळून घेऊया आपण। तर बघा, मी इथं कट केलेलं पालक टाकलं अगोदर, त्याच्यानंतर कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट टाकली, जिरेची पेस्ट टाकली, हळद, मीठ आणि धने व्यवस्थित हातावर असे चुरगळून टाकायचे, अर्धे अर्धे झाले पाहिजे। आणि ओवा पण तसंच हातावर चोळून टाकायचा। त्याच्यानंतर मी काय केलं, थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि बेसन पीठ टाकलं। प्रत्येक भाज्यामध्ये ना माझी आई पण असं गव्हाचं पीठ टाकते, तर भाजी असे कडक होत नाहीत, मऊ होतात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला सगळं। आणि पाणी जसं लागेल तसं थोडंसंच वाटायचं, का तर पालकमध्ये आधीच वल्ला असते ती बऱ्यापैकी, ते मिक्स होऊन जातं।
थोडंसं 1 कप 2 कप पाणी ओतलं तरी बस होतं त्याला, नाहीतर जास्त पातळ होतं परत. हे सगळं व्यवस्थित असं बारीक चिरून मिक्स करून घेते. आणि बघा असं थोडंच पाणी घालायचं, जसं लागन तसं. एकदम ओतलं तर जास्त पातळ होऊन जाईल ते मग. आणि उकडलेला बटाटा पण त्याच्यामध्ये घातला, ते बोलताना थोडं लक्षात नाही आलं. आणि लिंबू पण अर्ध लिंबू पिळायचं बघा, मगाशी टाकायचं लक्षात नव्हतं आणि कॅमेऱ्यात पण व्यवस्थित दिसलेलं नाही. 1 गड्डी जर पालकाची असेल ना तर अर्ध लिंबू त्याला पिळून घ्यायचं व्यवस्थित, छान चव येते परत खाताने. आणि व्यवस्थित असं मिक्स करून झाले, एकदम एकजीव झाले. तर चला आता तळून घेऊया भजी. मग आता तेल गरम करायला होते मी कढईमध्ये. तेल चांगलं कडक होऊन द्यायचं, त्याच्यानंतर भजी सोडून घ्यायची त्याच्यामध्ये. बघा आता तेल तापलंय, चला भजी सोडून घेऊया. बघा पूर्ण ते पान आहे ना असं एकदम बारीक बारीक झाले चुरल्यामुळं. आता गोल गोल भजी येतील. व्यवस्थित सगळे असे भजी सोडून घ्यायचे. भजी तळायच्या अगोदर मी काय केलं, 1-2 कुरवडे पण तळून घेतले की तेल तापले का बघण्यासाठी. बघा पलीकडे दिसत असेल तुम्हाला. आणि नुसतं भजीच खाण्यापेक्षा मला भजी कुरवडे असं छान काहीतरी होईन खायला पण. असं कुठला कार्यक्रम सण असेल तर त्या टायमाला जरी भजी कुरवडी केली तरी खात नाहीत. आणि अचानक काही कार्यक्रम नसताना काही गोष्टी केल्या तर ते मुलं बरोबर आवडीनं खातात. भजी तेलात सोडूस तर गॅस फुलच राहून द्यायचा. त्याच्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा. व्यवस्थित मंद आचेवर ह्याला तळून घ्यायचं, का तर पालकाची भजी तळायला थोडा वेळ लागतो. आपले रेग्युलर भजी असं थोडं 5-10 मिनिटात लगेच तळून निघतात, पण ह्याला थोडा वेळ लागतो. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आता खालची साईड व्यवस्थित भाजली बघा. सगळे भजी असं पलटी करून घेते. तुम्हाला भजी कशासोबत खायला आवडतात, सॉस बरोबर का हिरवी चटणी पुदिन्याची असते त्याच्याबरोबर, का चहा पिता पिता भजी खायला आवडतात, कमेंट करून नक्की सांगा मला. आणि मी काय केलं, कुरवड्या तळल्यानंतर 2-4 मिरच्या पण तळून घेतल्या. भजी असले की मिरच्या तर येणारच ना. आता व्यवस्थित तळून झालंय, ह्याला काढून घेते मी आता. बघा कसला भारी कलर आला, एकदम छान तळलेत कुरकुरीत. तर आता मी काढून घेते सगळी भजी. माझ्याकडे टिश्यू पेपर नव्हता म्हणून मी काय केलं, साधाच पेपर ठेवला प्लेटमध्ये, त्याला तेल व्यवस्थित हे होऊन जाईल म्हणून. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा तुमच्या मराठी ताईला. बघा असं सॉससोबत खाल्लेत आम्ही. आपले पालक भजी तयार आहेत. चला आता टेस्ट करूया. त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकल्यानंतर त्याच्यात हलकासा लिंबाचा असा स्वाद येतोय, थोडं तिखट आंबट. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. थँक्यू, बाय.